लग्नाची बेडी या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये मंगू सांगत असतो, हे बघ सिंधू, तुला राघवला सगळं सावीबद्दल सांगायलाच पाहिजे. सिंधू म्हणते, नाही, सावी ही फक्त माझी मुलगी आहे. ज्या माणसाला तिच्या असण्याशी नसण्याशी अस्तित्वाशी काहीही देणं घेणं नाही त्याला मला काहीही सांगण्याची इच्छा नाही. इथे फक्त मी एक डॉक्टर, ते एक पेशंट एवढंच नातं आहे. मंगेश म्हणतो, सिंधू, तू तोंडाने जरी बोलत असलीस ना तरी तुझे डोळे सांगतायत की तू राघवमध्ये किती अडकलेली आहेस. काल राघवला इतका त्रास होत होता आणि त्याला त्रास होताना पाहून तुझ्या चेहऱ्यावरचा दुःख मी पाहिलेलं आहे. त्यामुळे तू असं बोलूच नकोस की तू फक्त एक डॉक्टर आणि पेशंट म्हणून हे सगळं करत होतीस. तुझ्या डोळ्यातील प्रेम मी पाहिलेलं आहे सिंधू. सिंधू, स्वतःला फसवू नकोस. राघववरील तुझं प्रेम तू एक्सेप्ट कर, असं म्हणत मंगू आता सिंधूला समजावून सांगत असतो. तोपर्यंत इकडे राघवला जाग येते आणि त्याला घडलेला सगळा प्रसंग आठवतो. तो उठून आता आपली तब्येत बघतो, त्याला केलेलं ड्रेसिंग बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याला लागलेली गोळी ही सिंधूनेच काढलेली आहे. जवळच असलेला सिंधू आणि सावीचा तो फोटो पाहतो आणि राघवच्या मनामध्ये 1 न 100 प्रश्न येतात. त्याला आता कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं किंवा प्रश्नाचं उत्तर कुणाकडे घ्यावं हे सुद्धा समजत नसतं. मग राघव आता पुन्हा एकदा रागारागात आपलं शर्ट घालून निघण्याचा बेत करत असतो. तोपर्यंत इकडे मधूला आता मनामध्ये वाईट विचार येत असतात. तिला सगळं आठवत असतं कशा पद्धतीने लग्नाच्या वेळेलाच अचानक विनूने सावी म्हणत खाली पडलेला असतो. लग्न अर्धवट राहतं. अचानकपणे राघव निघून जातो. निघताना प्रॉमिस करून जातो की काळजी करू नकोस, मी लवकर येईन. पण मधूला अजूनही आता विश्वास वाटत नसतो की खरंच राघव येईल का. कारण तिला रेश्माचं बोलणं आठवत असतं. रेश्मा बोललेली असते, मागच्या वेळेला ज्या वेळेला राघव भाऊजी गेले तेव्हा सिंधू वहिनीसोबत लग्न करून आले. आत्ता काय माहिती काय करतायत ते. आणि खरं तर कुठेतरी हे खरंच असतं, कारण पुन्हा एकदा लग्न मोडत सिंधू आणि राघवची भेट झालेली असते. इकडे मंगेश सांगत असतो, सिंधू, तू असं करू नकोस. तू त्यांच्याशी बोल, त्यांची भेट घे. पण सिंधू आपल्या मतावरती ठाम असते की मला राघवला सांगायचंच नाही की सावी त्यांची मुलगी आहे. त्यावेळेला मंगेश म्हणतो, हे बघ, तुला त्यांच्या आधाराची गरज आहे. तुला सुद्धा त्रास होतो त्यांच्याशिवाय राहण्याचा. तोपर्यंत इकडे आता सावी काहीतरी ऐकते आणि ती म्हणते, हो आई, मंगू बोलतोय ते बरोबर आहे. सिंधू म्हणते, काय काय ऐकलंस तू. याच्यावरती सावी सांगते, काही नाही, मंगू बोलतोय ना की तू खाऊन घेतलं पाहिजेस, नाही तर तुला त्रास होईल. याच्यावरती सिंधू म्हणते, हो बाळा, मंगू म्हणतोय ते बरोबर आहे, मी तुम्हाला सगळ्यांनाच आता नाश्ता देते. मंगेश म्हणतो, सिंधू, मी जे सांगतोय ना त्याच्यावरती तू विचार कर बरं. असं म्हणत मंगेश सिंधूला पुन्हा एकदा त्या सगळ्याची आठवण करून देतो. मग सावी म्हणते, आई, चल बरं, तू सुद्धा खाऊन घे. सिंधू आता सावीला खाऊ देण्यासाठी येते. तोपर्यंत राघव तिथून उठतो, आपलं शर्ट घालतो, आपली बॅग घेतो आणि तिकडून बाहेर येतो. बाहेर येऊन तो मंगेश, सिंधू आणि सावी यांना एकत्र बघतो. त्याच्या मनामध्ये कुठेतरी कालवाकालव होते आणि तिथून तडक निघून जाण्याचा तो प्लॅन करत असतो. आता बॅग घेऊन तो म्हणतो, विनू, चल, आपल्याला इथून निघून जायचं आहे, लवकरात लवकर बॅग भर. सिंधू पाहते आणि विचार करते, विचारू का राघवना. आणि ती म्हणते, राघव, तब्येत कशी आहे तुमची. याच्यावरती राघव म्हणतो, काहीच उत्तर देत नाही. सावी म्हणते, कसे आहात पोलीस काका तुम्ही. याच्यावरती राघव म्हणतो, हो बाळा, मी ठीक आहे. विनू, चल, आपल्याला निघायला पाहिजे. विनू म्हणतो, बाबा, तुमची तब्येत बरी नाही आहे ना. याच्यावरती सिंधू म्हणते, राघव, तुमची तब्येत बरी नाही आहे, आत्ताच आजारातून उठलाय, कुठे चाललात तुम्ही. राघव म्हणतो, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यावरती जी ट्रीटमेंट केलीत ना त्यासाठी खरंच तुमचे आभार. पण तुमच्या ट्रीटमेंटचे सगळे पैसे तुम्हाला मी पाठवून देईन. सिंधू म्हणते, 1 मिनिट, मी हे ट्रीटमेंट पैशासाठी नाही केली. माझ्या आप्पांनी हे एक काम शिकवलेलं आहे ज्याच्यामुळे लोकांचं भलं होतं. पैशासाठी मी कधीच काही केलं नाही. राघव म्हणतो, थँक्यू सो मच. आणि विनू म्हणतो, बाबा, अहो, तुमची तब्येत बरी नाही आहे, असं आपण कुठे जाणार. तुम्हाला माहिती आहे का, आपण तिथे एकटेच होतो. डॉक्टर काकूंनी तुम्हाला इकडे आणलं, तुमच्यावरती उपचार केले. आत्ता पण आपण एकट्यानेच जाणं धोक्याचं आहे. बाबा, आपण नको जाऊया. असं म्हणत आता सावी, विनू दोघंजण राघवला समजवत असतात. तेव्हा सिंधू म्हणते, हे बघा, बाकी तुमचा राग तुमच्याजवळ. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन की तुमच्या अशा नाजूक अवस्थेमध्ये एका मुलाला घेऊन तुम्ही असं जाऊ नका. निदान तुमच्या मुलाचा तरी विचार करा, त्याचा विचार करा आणि थांबा. जर रस्त्यामध्ये काही इमर्जन्सी लागली तर विनूला तुम्ही कसे हँडल करणार आहात. त्यामुळे बरे होईपर्यंत तुम्ही इथे थांबा. सावी, विनू, सिंधू सगळे समजावून सांगत असतात. अखेर आता राघवचं मन पलटतं आणि तो विचार करतो की विनूसोबत एकट्याने जाणं धोक्याचं आहे, त्याच्या जीवाला पण धोका आहे. आणि तो म्हणतो, ठीक आहे विनू, मी थांबेन इथे, पण बरंच होईपर्यंत. बरं झाल्यावरती आपण तडक इकडून निघून जायचं आहे. सिंधू म्हणते, तुम्हाला खरंच आरामाची गरज आहे. मग अखेर राघव आता थांबण्यासाठी तयार होतो.
मग आता सावी आणि विनू त्याच्या जवळ येतात. राघव दोघांना पण जवळ येतो. मंगू हे सगळं पाहत असतो. सावीला तिच्या खऱ्या वडिलांचं प्रेम मिळालंय आणि सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत हे मंगू टिपतो आणि मंगू तिकडून निघून जातो. इकडे आता रत्नाकरला कॉल आलेला असतो. रत्नाकरला योगेशचा कॉल आलेला असतो आणि योगेश त्याला काहीतरी सांगत असतो. तितक्यात सगळेजण ब्रेकफास्टसाठी येतात आणि आता रुक्मिणी म्हणते, काय रे रत्नाकर, कुणाचा फोन आला होता? रत्नाकर म्हणतो, वहिनी योगेशचा फोन आला होता. तो आपल्या राखीला घेऊन अमेरिकेला पुढच्या ट्रीटमेंटसाठी गेलेला आहे आणि आपल्या अन्वीची सेमिस्टर आहे, त्यामुळे अन्वी आपल्याकडे राहायला येत आहे. याच्यावरती सगळेच जण खुश होतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, अय्या अन्वी आपल्याकडे येते. रेश्मा म्हणते, झालं म्हणजे इथे घरात राहायला माणसं वाढत आहेत आणि नोकर मात्र काही वाढत नाही आहे. राजश्री म्हणते, रेश्मा काय करतेस तू? हे घर अन्वीचं सुद्धा आहे, तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती इथे येऊ शकते. रुक्मिणी म्हणते, अन्वी इतक्या दिवसांनी येत आहे, त्यामुळे असे हे चेहऱ्यावरती 12 वाजवू नका, नाकं मुरडू नका. तिला ह्या घरात आल्यावरती आनंद झाला पाहिजे, काय रेश्मा? असं म्हणत रुक्मिणी रेश्माला टोमणा मारते. तोपर्यंत अन्वीची एंट्री होते. अन्वी, राखी आणि योगेश यांची छोटीशी मुलगी आता 9 वर्षांनी मोठी झालेली असते आणि छानपैकी आता तिचं सगळं वेगळंच आपल्याला रूप पाहायला मिळत असतं. अन्वी घरात आल्यावरती अन्वीचं रूप बघून सगळ्यांनाच थोडासा धक्का बसतो, कारण लहानपणीची अन्वी आणि आत्ताची अन्वी याच्यामध्ये खूप फरक पडलेला असतो. कुणालाही अन्वी ओळखू येत नसते, कारण बरेच वर्षामध्ये आता राखी अमेरिकेला असल्यामुळे अन्वीचा कॉन्टॅक्ट होत नसतो. अन्वी घरामध्ये येते त्यावेळेला रेश्मा म्हणते, अरे ही अन्वी किती वेगळी दिसते ना, आपण हिला पाहिलंच नाही किती दिवसामध्ये. अन्वी आतमध्ये येते, सगळ्यांना खूप आनंद होतो. आपल्या राखीची मुलगी म्हणून सगळेजण खूप भावूक होतात. सगळ्यांनाच झालेला आनंद मात्र अन्वी सगळ्यावरती पाणी फिरवणार असते. अन्वी आतमध्ये येते, सगळे तिची प्रेमाने चौकशी करत असतात, पण अन्वी मात्र कुणालाही काही जेस्चर न येता आत चाललेली असताना तिला आता मधू थांबवते आणि म्हणते, ओळखलंस का मला? मी तुझ्या राघव मामाची बायको. याच्यावरती अन्वी तडक म्हणते, राघव मामाची बायको? पण राघव मामाची बायको तर सिंधू होती, मग तू कशी आहे? सिंधू कुठे आहे? सिंधू मामी कुठे गेली? असं म्हणत कुणालाही न विचारता सगळ्यात पहिले अन्वीने सिंधूला विचारल्यावरती मात्र राणीचा चेहरा पडतो, सगळ्यांनाच धक्का बसतो. मग इकडे रुक्मिणी येते आणि म्हणते, अन्वी आलीस तू? त्यावरती अन्वी म्हणते, एक मिनटं, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू शकते की तुम्ही इतका मेलोड्रामा का करताय? म्हणजे हे बघा, माझ्यासाठी हे दुसऱ्या हॉस्टेलसारखं आहे, त्यामुळे माझ्याशी हा मेलोड्रामा करू नका, माझ्याकडून फार काही अपेक्षा करू नका. मी इथे ॲज अ हॉस्टेल राहणार आहे, कुणी प्लीज माइंड करू नका. असं म्हणत अन्वी एकदम प्रॅक्टिकल बोलत असते. बाकी सगळे जरी इमोशनल झाले असले तरी अन्वीला मात्र प्रॅक्टिकल बघताना सगळ्यांनाच धक्का बसत असतो. अचानकपणे अन्वी अशी का झाली? अन्वीच्या वागण्यामध्ये इतका बदल का झाला? राखीची मुलगी आपल्याशी असं तुटक का बघते? 1 न 100 प्रश्न रत्नपारख्यांच्या मनामध्ये पडलेले असतात, पण अन्वीने क्लिअर केलेलं असतं की मला इथे प्रॅक्टिकली हॉस्टेलसारखं राहू द्या. आणि ती म्हणते, मामी मला माझी रूम दाखवशील का? चल. असं म्हणत ती आता मधूला आपले रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते. तोपर्यंत सावी आणि विनू आता राघवच्याकडे येतात. राघव मोबाईलवरती काहीतरी पाहत असताना सावी म्हणते, पोलीस काका आपण काहीतरी खेळूया का? राघव म्हणतो, हो बाळा खेळूया की. त्यावरती सावी म्हणते, मला असं वाटतंय की तुम्हाला ना त्रास होत असेल तर आपण बैठा खेळ खेळूया. राघव म्हणतो, तू जे बोलशील ना तेच आपण खेळूया. असं म्हणत तो दोघांशी गप्पा टप्पा मारत असतो आणि दोघंजणं राघवसोबतची कंपनी एन्जॉय करत असतात. तोपर्यंत तिकडे आता सिंधू येते आणि म्हणते, चला चला सगळ्यांनी गरमागरम थालीपीठ खाऊन घ्या. दोन्ही मुलांना थालीपीठ देऊन ती राघवला पण थालीपीठ देते, पण राघवचा राग मात्र तसाच असतो. राघव काहीच बोलत नाही, पण तितक्यात कॉन्स्टेबल राघवसाठी नाश्ता घेऊन येतो आणि म्हणतो, सर तुम्ही नाश्ता मागवला होतात ना? सिंधू म्हणते, हे काय? म्हणजे तुम्ही आता घराच्या बाहेरचं खाणार का? एकतर हे गाव इतकं छोटं आहे, याच्यामध्ये असं फार काही चांगलं मिळत नाही आहे आणि घरचं अन्न सोडून आजारपणामध्ये बाहेरचं खाणं मी तुम्हाला अलाउड नाही करू शकत. असं म्हणत सिंधू आता अधिकार गाजवत असते, पण राघवला मात्र राग आलेला असतो. राघवच्या मनामध्ये प्रेम असतं हे मात्र आपल्याला दिसणारच असतं. राघव काहीच बोलत नाही, सिंधू बोलत असते. राघव रागाने पाहत असतो, पण त्याला सिंधूकडून जाब हवा असतो की सिंधू आयुष्यामध्ये असं माझ्याशी का वागली, आणि सिंधूकडून जाब विचारण्यासाठी राघव उत्सुक असतो आणि तो अखेर विचारतोच. तो म्हणतो, का
का वागलीस सिंधू? तू जिवंत होतीस तरी सुद्धा माझ्यापासून हे सत्य का लपवून ठेवलंस? सिंधू म्हणते, मला परत यायचं नव्हतं म्हणूनच मी घर सोडून निघून गेले होते ना, मग परत तुमच्याकडे मी का येऊ? याच्यावरती राघव म्हणतो, मग मला उत्तर हवे. उत्तर हवे की सावी कोणाची मुलगी आहे? तू तर आई बनू शकणार नव्हतीस. सिंधू म्हणते, हे बघा चमत्कार होतात. राघव म्हणतो, मग तुमच्यासोबत राहतो तो माणूस कोण आहे? सिंधू म्हणते, कोण? याच्यावरती राघव म्हणतो, तुमच्या आजूबाजूला सतत असतो, तुमची काळजी घेत असतो तो कोण आहे? राघवला जेलसी वाटत असते. तो सिंधूला सावी कुणाची मुलगी, तू इतके दिवस मला का नाही हे हक्काने विचारत असतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत असतो. आता या सगळ्या गैरसमजात दूर होऊन राघव सिंधू एकत्र येतील आणि मालिका पाहायला फार रंजक होईल.